ते रीड केलं मॅम हे घेणार आहे क्विज सांग हे घेणार आहे पॉइंट मॅडमला दाखवलं का पोर्शन कोणता आहे काय कसला हा कोणते धडे येणार आहे काय कुठल्या ट्युशनच्या हा घेतात की ओरल मॅम उद्या हिंदीचे परत आहे निघाले इकडून सगळं ठरल्याप्रमाणेच झालं पाहिजे त्याच्या गाडीचा नंबर माहिती आहे तुम्हाला फोटो पाठवलाय मी आज त्या अथर्वाचा विषयच करून टाका एकदा का तुम्ही या जगातून झाला किंवा मी त्याची जागा घ्यायला मोकळा चला गुड न्यूज द्यायला फोन करा अथर्व हाच तुझं राम नाम सत्य फिक्स आहे ती मावशी जय ती ही आलती जयश्री तिची भाऊजाई अजून ती बहीण चंदा बाय एवढं कळालं मला दुसरं कोण काय ती बायका कळालं बोलले का कोणी ते नाही त्यांनी ओळखलंच नसेल मला म्हणजे लक्ष नाही गेलं वाटतं त्यांचं ओळखायला काय ओळखल पण लक्ष नाही गेलं काय माहिती आता मावशी मला म्हणते राहा सकाळी सावडायचं आहे कोण म्हणते हडपसरची मावशी ग राहा म्हणतो ती सकाळी सावडायचंय म्हणून हा मी म्हणलं नको बाई म्हणून तुला सांगितलं मुलं सावडायचं सांगितलं आणि राम म्हणते परत म्हणते कुणूच्या आईच्या घरी राहा तुझ्या घरी राहा मी म्हणलं तिथं राहू वाटेल का म्हणलं मला हा त्यांच्या घरी मेलेला माणूस आहे आपल्याला झोपायचं उठायचं कसं करायचं तिथं मी म्हणलं काय गरज आहे का उगाच परत म्हणले ते मस्के बाईच्यात राहा अशी नाही नको मी जाते म्हणलं काय किती वाजतात म्हणलं मला जायला काय म्हणून मातीला आली का सावडायचं उगाच काय आता बस आपण ते एवढंच करायचं दे रे मावशीला फोन लावते आता बस व्हिडिओ बनवायला मी तुझं माझं खरं बुवा बरोबरच म्हणाले देवी आईची खरी भक्त मीराच आहे असं काय नाही मला तर असं वाटतं ना मीराला काही जादू येत असेल बरोबर बोलतोस तू तिचा बाप तो शिवनाथ स्मशानात असतो त्याच्याकडून ही शिकली असेल तर मंडळी आपल्या मीराने उत्सवाचा पहिला विधी अगदी यथोचित पूर्ण केला खूप मोठं धाडस दाखवलंय पोरीने गावात सगळीकडे ह्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे अहो चर्चा होणार खूप वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आज गावात पुन्हा एकदा घडली आहे हे म्हणजे मीरामुळे देवी आईने उत्सवाला दिलेला आशीर्वादच आहे हॅलो हा आले म्हणलं घरी आवाज काय हा पोचले म्हणलं
हा म्हणजे हा नक्की काय करायचं असतं? हा सांगतो. तिला म्हणलं काय कर म्हणलं तू देवी आणि त्या म्हणलं फुलासाठी पूजा केली जाते आणि त्यानंतर देवळापुढील कुंडात सोडून दिला जातो. हा नंतर आता जर विधी काही केलेल्या जर क्रियेने नाही कुंडाच्या पाण्यात फुटून तो कलश शोधून काढायचा असतो. इतकं मग त्यात कठीण काय? पुण्यात उतरून कलश शोधणं तुला वाटतं तेवढं सोपं म्हणत नाहीये होती का? मी रात्री बसते मी इतकी शांत म्हणलं काय दिसणारा करायचं कुंड पण आज एखादी व्यक्ती शिजली की तिला आत खोल पाण्यात खेचत जातो. मग म्हणलं लय कलश शोधायचा जमत नसलं तर येऊ नको तो शोधायचा म्हणजे तो चोरीलाही जाऊ हा शकतो. म्हणलं नंतर यायचं बघ लय डोक्याला ताण करून यायचं मग ती दुसऱ्याकडे सांगते परत मी घेतली तरी चालेल म्हणलं नाही आले रोज कलश वापरावा लागतो. देवीच्या उत्सवात पिढ्यानपिढ्या तोच कलश वापरला गेला. कलशात नसेल तर हा विधी सोडा नाही. याचा अर्थ कलश चोरीला जाऊ शकतो. हो हो चोरीला जाऊ शकतो. पण तू चोरणार कोण बाबा? कोण म्हणजे मीच चोरणार. कलश चोरते आणि अशा ठिकाणी लपवून ठेवते ना त्या निघालाच काय तिच्या बापाला सुद्धा सापडणार नाही. अहम ब्रह्मास्मी. Excuse me, ही काय खेळायची जागा आहे का? हे माझं मी बघाय तुम्ही घेतलं काय एक तर तुम्ही रस्ता अडवताय आणि उलट मला बोलताय. हे शिकणे आहे त्या मोठ्या गाडीत बसणं म्हणजे स्वतःला काय छान समजतो काय हे पाहिलं का काय पुढं बघा ए, पुढं. बॉस नॉनसेन्स काय चाललंय? तू नॉनताय तुझी अख्खी फॅमिली नॉनताय इडियट. अरे गाडीत बसून काय बोलतोय हा आणि हिंमत आपण तर बाहेरून बोल ना हा ये बाहेर हॅलो, बोला. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम ना तूच आहे माझा प्रॉब्लेम हात लावायचं नाही.
फोन कॉम फोन मला म्हणतेस बघा माणसाला सांगितलं गाडी आली बोलता येत नाही पण नाटक कमी होत नाही तुझी मधून नुसत्या कंप्लेंट आज तुला दाखवते नशिबाचा कुत्रा नाही आता गेलेल्या वहिनींना जमते का पुरणपोळी? अरे, दोन खातात. बाहेर टाकायचं येते का त्यांना? हा, त्यासाठी त्यांनी हिशेब ठेवला ना. हो, त्याचं नाव रितेश आहे. नॉन नॅशनल झी चित्रगौरव पुरस्कार 2025 8 मार्च संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. बाहेर लोक खूपच बरा घरात मी दिलेल्याचा तुला आणि न्यू गुड नाईट फ्लॅश चार जण आहेत ना म्हणून माणसी आल्यावर म्हणून ताटली काढायला लागते का निघत असते का कसली गॅसची ती पांढरी मला म्हटलं निघते का नाही म्हणून वरून पुसून घेतलं ते करतो सर हे घालते का नाही आणि माझे केस राहतात फ्रेश आणि हायड्रेटेड नक्की ट्राय करा याचं कळत नाही की ते कोणीतरी फिरवावं काय ते हा ते मिळालं म्हणलं चहा ठेव मी म्हणला नाही म्हणला आधी कवा ठेवला मला माहित नाही पण सांगितलं बी नाही ती आजी आली म्हणून मी तिथेच बसले ते कळलं बी नाही कवा ठेवला गेला खेळायला चहा ठेवून काय खेळत असतं लक्षातच नाही त्याच्या ती पोरं आली अगं ती पोर आली म्हणून ती पोरं चारी पोरं ती ही वड याला राग त्याला राग करीत बसला ती इतकी काळजी कशाला जेव्हा रोजचं जेवण बनता ते लक्षात नाही चालत ते
यामध्ये आहे पॉवर ऑफ 3 टाकू लागून नुसतं हेल्दी टेस्ट आणलेला होय. Games Planet, बाकीचं बाद. Flipkart Big Sale Days. ए शौर्य मोबाईल ठेव आणि झोपायचं बघ चल. अगं हे व्हिडिओ बनवतोय. 11 वाजता निघाले इकडून. सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. मस्त जरा नाम. सकाळी जायला रिकामं. सकाळी लेकरं शाळेत जायचं, ती कामाला जायचं. सकाळी जाऊन काय करणार. ए बस कर. ती कशी म्हणजे आताच मिळालं दुपारामध्ये. उद्या कसं सांगायचं. किती जरी असला तर ते हसून सण करायचं. माहिती का मला आता मी काय सांगू नाही तर इथून पुढं मला पण हा? वाटतं असं की माझे पण स्वप्न पूर्ण होत जातील. ते चमकणार का रात्री वेळ असेल मग ते किती उशिरा सांगितलं. Co-powered by Ramraj, Dhoti Shirts and Kurtas. Special partner, दस मुक्त जीवन के लिए अमृतोनी ऑटो प्लस. हा कार्यक्रम होय रे शौर्य आ ही डायरी लागते का तुला 2 तासांपर्यंत. ही मग कुठं फेकून दे की तिकडं बाहेर नसल लागत तर. मला आवड पाहिजे. तिथं किती दिवस ठेवायची. सगळ्यांना हा? सुद्धा मागे पळवायला तुला खूप आवडतं ना. ते एकदम होते. आता हा त्रास तुला रोज होणार. And then soon you will meet your mother. त्याची कदर करत नाही. जिथं तिथं थूक नाही घेतल्या जागेवर. लागलंय किती तुम्हाला? उठा प्लीज. उठा पण आपण डॉक्टर. सॉरी. मी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही सावधानच होता ना. उठा प्लीज. सावकाश. सावकाश ठरवा. त्याला बुद्धी का हा ती बोलती पण ती कुणाला ऐकायला येत नाही तिचं. ती एकटी बडबड करत असते. कळालं का. नवऱ्याला अगं बोलती पण त्याला ऐकायला येत नाही. ती भूत आहे. बोलताना दिसते ना तुला. भूत आहे म्हणूनच म्हणलं त्याला काय ते अगं मग त्याला ऐकायला आलं असतं तर ती बोलला असतं ना तिला. तुला आता टीव्हीतला समजणं गेलं नाही. तसं नाही ग. नाही दुपारी पण तू पिक्चर बघत होती तुला समजलं नाही पिक्चर म्हणून तू बळ मामा लावून दिली. नाही तर तू बस बघितलं असतं तर ठेव म्हणली असती. लाडूला काही सांगितलंस नाही. जीव घेऊ ना तुझा. काय ग मला काय झालं? काय रडतेस? असं करून कसं झालं? बेटा नीट अभ्यास करायचा. तर सरांना समजेल ना. मी तर घरी पण त्रास देते. शौर्य बस कर. अगं थांब एवढं मेल्यावर व्हिडिओ सर्व मसाले रेसिपी आणि न्यू गुड नाईट फ्लॅश प्रभावी 2 तासांपर्यंत. स्पेशल पार्टनर अनुरूप विवाह संस्था. पटकन ठेव. थांब जरा वेळ आता एवढं मेल्यावर करणार पण मी. आणि व्हिडिओ बनवतो म्हणतोय ना. व्हिडिओ तर बनवतोय. अगं गेमचा व्हिडिओ बनवतोय. समस्येमुळे मी कायमच त्रस्त आहे.
पण सकाळी उठायचं लवकर. हायलोरॉन क्युअरमुळे माझं स्कॅल्प ऑइल फ्री 72 तासांपर्यंत आणि माझे केस राहतात फ्रेश आणि हायड्रेटेड. नक्की ट्राय करा. एका नव्या पर्स्पेक्टिव्हसाठी झूम करा डिटेल्सवर, जे बदलेल सगळं काही. कारण फक्त जेव्हा तुम्ही करता फोकस, संपूर्ण पिक्चर होते जिवंत. नथिंग फोल्ड 360. Get closer. सपने सब देखते हैं, पर कुछ बावले होते हैं. सपने जो अपने हुनर से किसी के चेहरे पे मुस्कान लौटाते हैं. सपने जो रेगिस्तान को गुलिस्तान बनाने की जुर्रत करते हैं. आपके इन सपनों के साथ जुड़ा है कोटक, ताकि आप हर चुनौती का सामना कर सकें और कह सकें हौसला है तो हो जाएगा. Stop. Hand me that. Wait. Please, man. बाकी सब बात है. Look, can't take it. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. Stop. Hand me that. Wait. Please, man. बाकी सब बात है. Look, can't take it. अंगावर झेल लक्ष्मी समाजाचं दुःखाला काम प्रत्येक गावागावात जायचं, जाऊन मारून फिरतात. हेच आमचं काम आहे. आखाड्यात कमवलंय ना. मी पैलवान ऋषिकेश चव्हाण. ओळखतो प्रत्येक डाव. हीच तालीम माझी शाळा आहे, हीच तालीम माझी घर आहे. किती जरी असला तर ते हसून सण करायचं आपण. पैलवानाला मोठा दर्जा मिळतात, त्यामुळे असं मला वाटतं की पैलवान मोठा व्हावा. जे कसले तांबड्या माती. इथून पुढे मला पण वाटतं असं की माझी पण स्वप्न पूर्ण होत जातील. ते चमकणार का सिटी. शहरात कुठला बी डाव असते, दोन्ही पक्षाची अशी पैलवान जोडते होय. नवा कार्यक्रम संभावा सिटी 15 मार्च पासून दररोज रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. हा कार्यक्रम को पावर्ड बाय न्यू गुड नाईट फ्लॅश. प्रभावी 2 तासांपर्यंत. लाडू काही सांगितलंस ना, जो म्हणून ना तुझा. वेदा, काय गं बाळा, काय झालं? अरे काय रडतेस? नेहमीच. तुझं गेलं माझ्याला जायचं नाहीये. संध्याकाळी काय होतं की काय. असं करून कसं झालं? शाळेत तर ती जय बोलत नाही आणि काका तसा काय करेल ती? काहीतरी बोल. बाई, पायापाशी जय तोंडाकडे तरी बघतो का आपल्या? मग काय त्याला बोलायचं, काय जायचं? तुझं बोकाचं. वेदा, तुला मस्तपैकी क्लासला जा हा. आणि क्लासमध्ये गेलीस की नीट अभ्यास त्याला तर सरांना त्याच्या पुरीला बघायला गेले नाही म्हणून राग बी आला असेल जयला. गुड कर. गेलं तरी तू बोलला असतं. ते काय आला कोणाच्या लेकराला. जोगळा असतं तर बोलला नाही, लोक कोण बोलायला. म्हणूनच बोल मी गेले नाही. एवढं काळजवळ दगड ठेवून आपल्या लेकराचा एवढा अपमान करते आणि त्याच्या लेकराला काय म्हणतात? काय बोलायचं. कधी मोठा व्हायचं अजून. किती वेळा तर अपमान झाला माझ्या समोर. त्या दोघींना खेळवायचा, खेळवायचा. आणि हे असंच त्याला काय करू? उद्याचा विधी कसा पूर्ण होतो? त्याला आता कळलं बरं वाटतं मरतं. नाही, त्याला आता कळलं आपल्या लेकरांना नाही विचारल्यावर कसा त्रास होतो. मी आहे ना तुझ्यासोबत.
बारक्या पुरीची मग हिने तिच्या बोटाने मिक्सर मध्ये फिरवलं. हम्म. गप्पा मारायला ना आम्ही लय लय मास्तरी मध्ये जातो बघ. बरं 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 ते गप्पा मारायचं सांगतोय काय तर थोडं बाळ काय व्हायच्या आधी लागतं बघून पूर्ण प्लॅनिंग करून सोडून मुलगी झाली तर नाव काय ठेवायचं त्याच्यावरून तर आमची बाबा एवढ्या वेळेला भांडण झाली मग काय सांगू तुला लय नाही लुटू पुटूची लय भांडण झाली. मी म्हणायचो साधं सुद्धा काहीतरी नाव आपलं काहीतरी मी आपलं काढायचो मास्तर मी काहीतरी अर्थपूर्ण असं गहन नावं काढायची. आता मी म्हणून जिभेचा तुकडा पडेल की मास्तर बाई असं नाव घेता घेता काहीतरी साधं सोपं काढा. मी म्हणायचं तुम्ही नाव काय बी ठेवा आम्ही परीच म्हणणार म्हणायचं. तरी परी म्हणणार परी सगळ्या घरभर दुडू धावली असते ना आमच्या घराचं गोकुळ झालं असतं रे कोणत्या लय काय काय ठरवलं होतं. मी म्हणायचो काय कमी पडू द्यायचं नाही तिला जे करायचे करू दे आपल्या बाळाला जे शिकायचं ते शिकू दे आणि भरपूर शिकू दे. तरी मला तेवढं कळलं होतं कोणत्या तुला एक समजू शिक्षण कमी आहे म्हणून जगाला टोमणे मारणं ह्याच्यासारखं वाईट काय ना शिकलं पाहिजे आपल्या बाळानं भरपूर. तू म्हणायचो मास्तरी पाहिजे ते आपल्या बाळाला जे काय पाहिजे ते आपण सगळं जगातली वस्तू आणून देऊ सगळी सुख त्याच्या पायाने आणून देऊ. पण मास्तरींमुळे शिक्षणाचं महत्व कळलं पण लई नवीन नवीन गोष्टी कळल्या मला आयुष्यात लई गमती व्हायला. टिपिकल म्हणते नाही तसं नवरा बायको नाटक नव्हता तुला माहित आहे मित्रासारखंच राहायचं रे आम्ही. एखादी गोष्ट जर पडली नाही ना आम्ही वाटायचं घेईल मला वाटायचं मी तो कुत्र्याकडे वाटायची नंतर मनवायचं मास्तरी पाहिजे त्या रुसून बसायचं ना लगेच मिठायचं भांडायचं कुणी कसं ठेवायचं मजा होती सगळी. ते जेवणाच्या ताटात कसं सगळ्या चवी असते नाही गोड बी असते आंबट बी असते खारट बी असते तिखट बी तसं सगळ्या चवींनी युक्त असा आयुष्य चालू होतं. मजा होती एक सुरी नव्हतं असं खेळत चालू होतं. काय कुणाही नजर लागली आमचीच लागली का काय नाही अधिपती तू माझ्याशी जेवढं भरभरून बोलतोयस ना तेवढं वहिनीशी बोल. त्यांना सांग की झालं ते झालं आता नवीन सुरुवात करू मुलाबाळांचा विचार करू. अरे मला रोज वाटतं मला आत्ता बी वाटतं या क्षणाला जाऊन त्यांच्याकडनं सगळं बोलावं म्हणाल त्या बी कसं हटवाजेवाणी करतात बघितलंच नव्हतं. आणि आता कोण देऊ त्यांचा मित्र कोण देऊ काय मला काय कळलं ना बाबा माझ्या डोसक्यात मुस्काट पडायला लागले ओके. आणि त्यात त्यांचे बाबा काय म्हणले कळलं ना आमच्या पोरगीनं वाटवं झालं तुमच्या आम्ही लगीन लावून दिलं लई मोठी चूक झाली असं तसं पोटात खड्डाच पडल्या नाही झालं ते तसं म्हणल्यावर माझं असं अडचणच नाही बाबा त्यांच्या पुढे जायचं काय बोलायचं 2 पावलं मागं आले होतं त्याच्यानंतर. मी आता ठरवलं त्याच्यानंतर शांत राहायचं आणि लई बी आयुष्याचं प्लॅनिंग केलेलं सांगितलं नसतं मला त्याच्यावरून कळलं बघितलं नव्हतं आम्ही काय काय प्लॅनिंग केलं होतं काय म्हटल्यामुळे झाला बोंबाबोंब झाली तरी तर काय झालं. शांत राहायचं गळप राहायचं. अधिपती तू टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीकच होईल फक्त तू ठरव बहिणीची कधी बोलायचं आहे ते. असं काय ठरवायची मी ठरवली तर आपण काय ठरवायचं सत्य हा शिवानी बोल अगं मी इकडेच आहे फॅक्टरीमध्ये अधिपती सोबत. हा शिवानी आलो जरा जाऊन शौर्य जरा नाही बस बोलायला कर. लावले बाबा. अगं नाही होते आहो तुम्ही काय करायचं बंद करतो ना मग व्हिडिओ. अगं व्हिडिओ तर बंद करू दे ना. त्याला अक्कलच नाही बोललेलं काय कळतच नाही भान गेलेले पोरग मानाने तर काय नको शिवाय